ने भारताला असा इशारा दिलेला आहे की त्यांचं GDP जे आहे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट याची जी व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूच्या 83% हे कर्ज झाले अशी असणारी परिस्थिती आहे। म्हणजे भारताची किंमत 100 रुपये असं आपण धरलं तर या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या कालावधीमध्ये कर्ज जे झालेलं आहे ते 83% कर्ज त्या ठिकाणी झालेलं आहे। सरकार नवीन निवडणुका येईपर्यंत हे कर्ज 87% त्या ठिकाणी जाणार आहे। म्हणजे 100 रुपयापैकी 87 रुपये हे कर्जामध्ये जातील अशी असणारी परिस्थिती आहे। या कर्जापोटी आपण या बजेटमध्ये पाहिलं तर सामाजिक सुधारणेचे जे कार्यक्रम आहेत किंवा सोशली इम्प्लिमेंट करणाऱ्या योजना ज्या आहेत म्हणजे नरेगा सारख्या असतील किंवा सबसिडाइज फूड देण्यासारख्या असतील या सगळ्या कमी करण्यात आलेल्या आहेत आणि दारिद्र्य रेषेखाली जगणारा माणूस जो आहे त्याचा असणारं आयुष्य बेजार झालेलं आहे अशी परिस्थिती आहे। हे 10 वर्षाची फळं आहेत अशी परिस्थिती आहे। 2014 मध्ये RSS BJPचं सरकार आलंय त्यावेळेस हा जो GDP म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट आणि कर्ज असं असताना आपण पाहिलं तर ते फक्त 24% कर्ज होतं अशी परिस्थिती आहे। 10 वर्षाच्या कालावधीमध्ये देशावरचं कर्ज हे 24%वरनं 87%वरती त्या ठिकाणी घेऊन गेलेले आहेत। हे सरकार एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी कर्ज काढले पण देशामध्ये बेरोजगारी आहे जशीच्या तशी उलट वाढली आहे असं मी त्या ठिकाणी म्हणेन। दुसरं सिंचनाचं सेक्टर हे जे आहे तेवढंच राहिलेलं आहे। इंडस्ट्रियलायझेशन जे आहे त्याच्यामध्ये ही वाढ आपल्याला झालेली दिसत नाही किंवा गरिबी खालची संख्या ही कमी झालेली आहे तीही आपल्याला दिसत नाही। त्याच्यामुळे हा बॉरो केलेला पैसा म्हणजे कर्जातून काढलेला निधी हा गेला कुठे हा असणारा सर्वात प्रश्न उपस्थित राहतो। त्याचं उत्तर आपल्याला असणारं शोधायचं असेल तर हे जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट दाखवण्यात आले नागपूरचं रेल्वे आपण असं मेट्रो आपण असणारा घेतली तर ही अनप्रोडक्टिव्ह रेल्वे आहे अशी मेट्रो रेल्वे आहे। 4 वर्ष झाली तरी अजून ते प्रॉफिटेबलमध्ये आलेली नाही। रिपोर्ट्स असे आहेत की ते प्रॉफिटेबल होणार नाहीत अशी परिस्थिती आहे आणि आता ते महानगरपालिकेवरती शिफ्ट करण्याचा प्रयत्न चाललेला आहे। म्हणजे महानगरपालिका जी काही सामान्य माणसाला सुविधा देते ते उद्या ह्या सुविधा देता येणार नाही कारण का लॉस मेकिंग मेट्रो ही त्यांच्यावरती लादल्या जाते अशी परिस्थिती आहे। आणि ह्यालाच भारतीय जनता पक्ष
विकास म्हणून असणारं त्या ठिकाणी मानते. मी असणारा मानतो आहे की हे जे असे मेट्रो प्रोजेक्ट्स घेण्यात आले, या मेट्रो प्रोजेक्ट्सची असणारी सोशल ऑडिट आणि इकॉनॉमिक ऑडिट या ठिकाणी झालं पाहिजे. हे सगळे प्रोजेक्ट इन्फ्लेक्टेड होते का एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला जसं ट्रान्सपोर्ट हब मिहान ज्याला आपण असारा म्हणतो, हे सुद्धा एक फेल्युअर प्रोजेक्ट होणार. हे ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया याच्या रिपोर्टमध्ये त्यांनी नमूद केल्यानंतर सुद्धा मिहान आणलं आणि देशाचा असणारा एक बॉरोड मनी ज्याला आपल्याला म्हणतात कर्ज घेतलेले पैसे हे वाया घालवले अशी असणारी परिस्थिती आहे. तशाच रीतीने मेट्रो, नागपूरचं मेट्रो असेल किंवा इतर ठिकाणचं मेट्रो असेल, हे प्रोजेक्टच्या संदर्भात सुद्धा आमची माहिती अशी आहे की स्टडी रिपोर्ट जे होते त्यांनी असताना म्हटलं हे वायबल नाहीत, हे वायबल होणार नाहीत. आणि वायबल नसताना ज्यावेळेस ते करण्यात आलेलं आहे, त्यांनी देशाच्या इकॉनॉमीवरती हे बर्डन केलेलं आहे. आणि म्हणून आज वर्ल्ड बँक हा इशारा देते की तुम्ही इतर देश जसे डिफॉल्ट झाले, इंटरनल पेमेंटवरती डिफॉल्ट झाले, तशा रीतीने भारताला सुद्धा 10 वर्षाच्या कालावधीमध्ये मोदी सरकारने, RSS BJPच्या सरकारने आणून ठेवलेला आहे. जो अर्थशास्त्राचा विद्यार्थी आहे किंवा इथे विकासाचा विद्यार्थी नागपूरमधला आहे, त्याला मी असं या ठिकाणी आवाहन करतो आहे की अजून 3% जर कर्ज वाढलं तर सिस्टम कोलॅप्स होणार आहे की नाही याचा त्यांनी खुलासा करावा. पूर्वी कर्ज हे मॅनेजेबल लिमिट्समध्ये त्या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं, आता हे अनमॅनेजेबल ठिकाणी असताना आलेलं आहे आणि स्टेट आफ्टर स्टेट ही कोलॅप्स व्हायला सुरुवात झालेली आहे, तशी परिस्थिती आहे. तेव्हा इकॉनॉमिकली भारत हा अत्यंत स्ट्रॉंग आणि साऊंड फुटिंगवरती होता. 10 वर्षाच्या कालावधीमध्ये यांनी इकॉनॉमिकली देशाला खोकलं केले अशी असणारी परिस्थिती आहे. आणि हे जे इन्फ्लेक्टेड प्रोजेक्ट्स, अनवायबल प्रोजेक्ट्स जे राबवण्यात आले, त्याच्या पाठीमागे हेतू काय होता हा सगळ्यात महत्त्वाचा असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. ज्यांचं सरकार आहे, RSSचं सरकार आहे, हे जॉग्राफिकल बाउंड्रीज मानत नाही, नॅशनल बाउंड्रीज मानत नाही, तर ते असताना कल्चरल बाउंड्रीजची चर्चा त्या ठिकाणी करतात. तेव्हा ह्या कल्चरल बाउंड्रीज कुठेही त्या ठिकाणी जाऊ शकतात, त्याला सीमा नाही. आणि म्हणून ही कल्चरल बाउंड्री इस्टॅब्लिश करण्यासाठी इकॉनॉमिकली भारताला असणारं या ठिकाणी कमजोर करण्याचा डाव चालला आहे का, हा मला वाटतं इथल्या विचारवंतांनी तपासला पाहिजे आणि बिफोर इलेक्शन लोकांसमोर मांडला पाहिजे, असं नागपूरमधल्या अनेक विचारवंतांपुढे मी आग्रहाची भूमिका या ठिकाणी मांडतो आहे, आपल्या माध्यमातून मांडतो आहे. ते रिॲक्ट होतील असं मी त्या ठिकाणी अपेक्षा धरतो. परंतु एक आपली सांगतो की देश हा इकॉनॉमिकली कोलॅप्स होण्याच्या उंबरठ्यावरती आहे अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून 4 दिवसापूर्वी पंतप्रधानाने वी आर साऊंड असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, तो हॉलोनेस असं मी म्हणतो आहे. इथे वर्ल्ड बँकेने दिलेला इशारा हा बरोबर आहे की चूक आहे याच्याबद्दल नागपूरमधल्या इंटेलेक्च्युअल्सनी बोलावं अशी माझी त्यांना विनंती आहे.
माझं निवेदन संपलं. लोकसभा निवडणूक जवळ आलेली आहे. महाविकास आघाडीसोबत आपली चर्चा सुरू आहे. कधीपर्यंत आउटकम येईल आकड्यांचा काय सांगा? आम्ही त्याही चर्चेमध्ये उपरे आहोत. त्यांची चर्चा होते, मग ते आम्हाला बोलवतात. आम्ही शेवटपर्यंत चर्चेमध्ये सहभागी होण्याचा आग्रह त्या ठिकाणी धरणार आहोत. मला जे काही दिसतंय त्या सगळ्या ह्याच्यामध्ये काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामधला घमासान युद्ध चालले असं शब्द वापरला तरी होणार नाही. त्यांचं ते झालं कि मग आमचं उपरेपणा संपेल असं मला वाटतंय. मोटे तौर पे आप लोगों ने कितनी सीट्स की? मुझे मालूम नहीं है. हमने तो ये कहा है उसमें कि भैया अगर युति नहीं होती तो हम लोग जिन सीटों पे कंसंट्रेशन करने वाले थे उसकी सूची जो है वो हम लोग ने सबमिट की है. सध्याची चर्चा सुरू आहे आंबेडकर साहेब की तुम्हाला 2 जागा सोडण्याची चर्चा सुरू होत आहे. म्हणून तर मी म्हटलं ना, आम्ही आज सारे उपरे आहोत. तेव्हा आम्हाला किती जागा सोडल्या ह्यात आपल्या कुठच्याच माध्यमातून आम्हाला कळते. तेव्हा आम्ही असं म्हणतोय की काँग्रेस आणि शिवसेना यांचं चाललेलं भांडण संपलं की आमचं उपरेपणा संपेल असं आम्ही समजतो. किती जागा अपेक्षित आहे आपल्याला? मी एवढं फक्त सांगू शकतो की मी इंडिपेंडेंट लढलो तर मिनिमम 6 जागा मी जिंकू शकतो अशा स्थितीत आज आहे. सर आपने मराठा नेता के ऊपर सर मराठा नेता नाही, मी 6 कुठले जो लिया है टिकट मांगी है जरांगे पाटिल के लिए, आपने टिकट मांगी है. संजय राउत ने आपको कहा है कि वो नेता नहीं है. इसमें इस पे आपका स्टैंड क्या सर? हर किसी की राय होती है, उस पर कभी टिप्पणी नहीं करना चाहिए. दोस्ती रखनी है तो टिप्पणी नहीं होनी चाहिए. आपण 6 जागाबद्दल इच्छुक आहात? मी आज मी म्हटलंय की आम्ही असं मिनिमम हा शब्द माझा महत्त्वाचा आहे. यांनी जर आम्हाला बोलवलं नसतं आणि आम्ही जर लढलो असतो तर आम्ही मिनिमम 6 जागा जिंकल्या असत्या. मी आज त्याचं स्पेसिफाय करणार नाही. याचं कारण की मला कोणाला डॅमेज करायचं आहे किंवा कोणाला करायचं नाही हा त्याच्यातला हेतू आहे. पण आज आम्ही कुठे स्टँड आहोत तेवढं फक्त मी आपल्याला सांगितलेलं आहे. कदाचित उद्याच्या ह्याच्यामध्ये वाढ होऊ शकते अशी असणारी परिस्थिती आहे. सर हा हायपोथेटिकल क्वेश्चन आहे, पण समजा महाविकास आघाडीत आले नाही तर किती जागा लढवण्याची तयारी? आम्ही पत्र देतानाच सांगितलं आहे की आम्ही 48 उमेदवारांची तयारी केलेली आहे. त्याच्यापैकी जे मतदारसंघ आम्ही मेन्शन केलेले आहेत त्याच्यामध्ये आम्ही पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट करून बसलेलो आहोत. प्रश्न असा आहे की मला एक सासू नाही ना. दुर्दैवाने मी वंचित असल्यामुळे एक सासू नाही आहे. इथला इंटेलेक्च्युअल सासू आहे, इथला रिपोर्टर सासू आहे किंवा इथला असणारा मीडिया माझी असणारी एक सासू आहे, राजकीय पक्ष हे माझे असणारे सासू आहेत. त्याच्यामुळे 4 सासूंना असताना मला तोंड द्यावं लागते अशी परिस्थिती आहे. आंबेडकर साहेब आपण 6 जागा एकटे लढले तरी जिंकू शकतात. त्याच्यात कुठे ईशान्य मुंबई, नांदेड, अकोला. मी कुठल्याही जागा मेन्शन करत नाही. कृपा करून आपण आपल्या तोंडातलं माझ्या ह्याच्यात वधू नका. आज रामटेकला सभा होत्या, तिथे आपण ताकद दाखवताय. तिथे काँग्रेस मी आज असं आपण म्हणाला तर एकंदरीत 10 मार्चपर्यंत 42 जागेंमध्ये आम्ही असणारा जाहीर सभा घेतलेल्या आहेत. आणि 42 जागेमध्ये आमच्याबरोबर किती लोक आहेत हे आम्ही असं डेमॉन्स्ट्रेट केलेलं आहे. आमच्या कुठल्याही सभेमध्ये आम्ही जेवण देत नाही, गाड्या देत नाही. जो आमच्या विचाराला सपोर्ट देतोय तो स्वतःच्या पैशाने येतो, स्वतःची शिदोरी घेऊन येतो
तेव्हा फार फार विद्वान ॲनालिस्ट तुमच्या पॅनलवरनं जे बसतात त्यांना मी फक्त एवढंच सांगणार आहे की तुम्ही कोणाला तरी पाठिंबा देणार असाल तरच एवढा खर्च करून तुम्ही येता. तेव्हा ह्या विद्वान पॅनलवाल्यांनी आपण तोंडावर पडणार नाही याची फक्त त्यांनी दक्षता घ्यावी. प्रकाश जी, जो 6 सीटों का आपने जिक्र किया, जहाँ पे मैं 6 कह रहा हूँ, खाली मिनिमम कह रहा हूँ मैं कि मिनिमम 6 सीट पे आज हम लोग जीत चुके हैं. जो सीटें आप जीत चुके हैं, जो आप बोल रहे हैं, यदि उन सीटों पे समझौता हो जाता है, उतनी सीटें देने के लिए महाविकास आघाड़ी तैयार होती है, तो आप समझौता कर लेंगे? आधी टूटी हुई पार्टी ने अपनी ताकत देखनी चाहिए और हर किसी ने अपनी ताकत देखते हुए सीट मांगनी चाहिए. ये ना हो कि मुर्गी हमने पकाई, हमारे हाथ में सिर्फ गर्दन आई और पूरी मुर्गी दूसरा ले गया. वो तो हम होने नहीं देंगे. मैंने इसलिए कहा कि हम आखिरी मौके तक रुकेंगे कि भैया मिलजुल के खाएंगे, इज्जत से खाएंगे, किसी की भगाने की कोशिश नहीं करेंगे और किसी को दुखाने की कोशिश नहीं करेंगे. इसलिए हम आखिरी दिन तक रुकने वाले हैं. पार्टियां तो 2 टूटी है, तो किन पार्टी की तरफ इशारा? मैं टूटी हुई पार्टियों की तरफ मेरा इशारा, मैं घुमा फिरा के बात नहीं करता हूँ. 6 जागांवर आपण म्हटलं की एकटे लढण्याची ताकद आहे, पण अजून मी 6 नाही, मी असं 48 ते 48 जागेवरती लढू शकतो, ताकदीने लढू शकतो. आणि आज असणाऱ्या ह्या सगळ्या 48 जागांपैकी 2 जागा जर सोडल्या तर आज आम्ही असणारा 2.5 लाखाची स्ट्रेंथ घेऊन बसलेलो आहोत. हे 2 कुठलं सोडलं तुम्ही? त्या आमच्या आवाक्याच्या बाहेर आहेत, कारण का आम्हाला मी त्या मेंशन करणार नाही. उसमें नागपुर है क्या, 2 सीटों में? मैंने कहा ना कि मैं उसको मेंशन नहीं करूँगा. ये तो सबसे आसान सीट है. वंचित के लिए हाँ, अगर सही माने में लड़ा जाए तो. बाळासाहेब, आम्ही बघतोय गेले अनेक दिवस तुम्ही सगळीकडे फिरताय, प्रचार करताय, पण जो महाविकास आघाडीतला सगळ्यात मोठा पक्ष काँग्रेस आहे, त्या तिथल्या लीडरशिपमध्ये अगदी टॉप लीडरशिप पासून खालपर्यंत जो निरुत्साह आहे आणि जी बेफिक्री आहे, त्या सगळ्याचा फटका तुमच्या सगळ्या पक्षांना, जे कोणी सोबत येत आहे त्यांना बसेलचं वाटत नाही तुम्हाला? मी उदाहरण म्हणून आपणाला देणार आहे की BJPने पक्ष फोडणं आणि नेते विकत घेणं हा सपाटा लावलेला आहे. आणि त्यातून भारतीय जनता पक्ष स्वतःची असणारी भीती व्यक्त करते असं मी त्या ठिकाणी मानतोय. आणि म्हणून सारखं आम्ही 400 येणार, 400 येणार, 400 येणार, ही भीतीपोटी असणारा आकडेवारी त्या ठिकाणी सांगितल्या जाते, अशी असणारी परिस्थिती आहे. माझा सांगण्याचा मुद्दा हा की नेते तुम्ही विकत घ्याल, पण मतदार तुम्ही विकत घेणार नाही आहात. मतदाराने जे ठरवले ते तो करणार आहे. काँग्रेसचा कार्यकर्ता आपण जसं म्हणालात निरुत्साही नाही आहेत, नेते निरुत्साही आहेत, ही वस्तुस्थिती आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे की आपला पक्ष काहीही आदेश देऊ, BJPला जो हरवणारा कॅन्डिडेट राहणार आपण त्याच्या पाठीमागे उभं पूर्ण ताकदीने राहणार आहेत. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष जरी म्हणत असेल की आम्ही नेते विकत घेतले, तरी कार्यकर्ता आणि मतदार हा आज भारतीय जनता पक्षाच्या विरोधात गेलेला आहे, अशी परिस्थिती आहे. सर, तुम्ही कुठं लढायची तयारी करतात? अलायन्स झाल्यावर किंवा न झाली तरी कुठली तयारी आहे तुमची? अकोला की कुठला मतदारसंघ आणखी डोळ्यात? आणि मी तर अगोदर जाहीरच केलं, युती नसताना जाहीर केलेलं आहे की मी अकोला लढणार आहे म्हणून.
तर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून वारंवार असं बोललं जातं की ही ज्या गोष्टी आहेत 40 जागेवर ह्या सुरू आहेत आणि बोलणे झालेले आहे आणि 25चा सुद्धा समावेश आहे, परंतु आपल्याद्वारे बोलण्यात येतं की युती झाली किंवा नाही झाली, असा संभ्रम आपल्याकडून का? कारण असं आहे, मी जसं म्हणाल कोंबडी आम्ही शिजवलेली आहे आणि शिजवलेली कोंबडी आम्ही म्हणतो की सगळ्यांनी मिळून खायला पाहिजे. कोण पळवापळवी करणार असेल तर ते आम्ही पळवापळवी होऊ देणार नाही. ती इक्वल डिस्ट्रीब्युशन झाली पाहिजे हे आम्ही त्या ठिकाणी बघणार आहोत. त्याच्यामुळे असारा काही वेळ जी भाषा वापरावी लागते ती भाषा आम्ही वापरत असतो. पण मी जसं म्हणालो आहे की शेवटपर्यंत इक्वल कोंबडी वाटली जाईल याच्याकडे आमचा प्रयत्न त्या ठिकाणी राहणार. लोकसभा मतदारसंघात आपले उमेदवार आहेत का आता लढण्यासाठी? मी आत्ता या क्षणाला नावं देऊ शकतो. 48 पैकी 2 मायनस करायचे 46. मनोज जरांगे पाटीलांना आपण जालन्यातून उमेदवारी देण्याची मागणी केली आहे आणि महाविकास आघाडी आपण म्हटलं आहे की 15 जागा ओबीसीने द्यायची आणि 3 अल्पसंख्याकांना द्यायची, त्यावर थोडंसं माहिती द्या. ते आमची पहिल्यांदा आहे की युती झाली तर आम्ही हे इन्श्युअर करणार आहोत की सोशल डेमोक्रेसी ही सुरुवात होणार आहे. तेव्हा जे कोणी आमच्यावरती डिपेंडेबल आहे त्यांनी त्यांची मानसिकता बदलली पाहिजे. ॲटलिस्ट मिनिमम सगळे मिळून आम्ही म्हणतो, आमच्यामार्फत आम्ही म्हणत नाही आहोत. जी काही ऑल पार्टी यादी लिस्ट येईल ती ऑल पार्टी यादीमध्ये मिनिमम 15% ओबीसीचे उमेदवार असलेच पाहिजे महाविकास आघाडीमध्ये. दॅट इज आवर कंडिशन. आम्ही कुठल्याही घराणेशाहीला पोसण्यासाठी पक्ष उभा केलेला नाही. दुसरी कंडिशन, मिनिमम 3 मायनॉरिटीजचे उमेदवार महाविकास आघाडीमध्ये असले पाहिजे. याच्यावरती आम्ही इन्सिस्ट करणार आणि राहणार. म्हणून म्हटलं की शेवटपर्यंत आम्ही त्या ठिकाणी तो प्रयत्न करणार. का आम्हाला लोकशाहीचं सामाजिकरण करायचं आहे आणि भारतीय जनता पक्षाने जे एक्सक्लुसिव्हचं राजकारण सुरुवात केलेलं आहे गेल्या 10 वर्षामध्ये, त्यांनी ख्रिश्चन मायनॉरिटी असेल, जैन मायनॉरिटी असेल किंवा मुस्लिम मायनॉरिटी असेल, याच्यापैकी कोणालाही त्यांनी उमेदवारी दिलेली नाही. तेव्हा हे जे एक्सक्लुसिव्हनेस उमेदवारीच्या संदर्भात आलेलं आहे ते पूर्णपणे थांबलं पाहिजे. सत्तेसाठी सत्ता याच्यासाठी आम्ही असणार नाही. डेमोक्रेसी ही ह्या देशामध्ये पनपली पाहिजे, रुजली पाहिजे आणि शेवटच्या माणसापर्यंत पोचली पाहिजे हे आम्ही पाहणार. त्यामध्ये आमचा वापर आम्ही होऊ देणार नाही. तर तुम्ही पाठवलेल्या प्रस्तावानंतर महाविकास आघाडीमध्ये पुढच्या बैठकीसाठी आपल्याला काही माहिती दिलेली आहे का पुढच्या नेत्यांनी? देतील ना, तुम्हालाही मिळेल, मलाही मिळेल, चिंता करू नका. काल संजय राऊत म्हटले की आमची बैठकच होणार नाही आता. मान्य आहे, तेही मान्य आहे आम्हाला. त्याच्यामुळे ते दिलेल्या कंडिशनच्या प्रमाणे वागतील अशी आम्ही अपेक्षा धरतो. आता जे काल चर्चा शरद सुरू आहे पवार यांची आपल्यासोबत चर्चा सुद्धा झाली आहे फोनवर अशी माहिती आहे. काल शरद पवारांची आपल्यासोबत फोनवर चर्चा झाली. ते चर्चा झाली नाही, त्यांचा फोन आला होता एवढं नक्की आहे. आपण भेटू असं त्यांनी म्हटलं होतं. मी त्यांना म्हटलं होतं 5 तारखेपर्यंत मी नाही आहे, 5 तारखेनंतर आल्यानंतर आपण असताना भेटू त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. पण भेटण्याच्या आधी मी त्यांना असताना म्हटलं होतं की जी टीम बसलेले आहेत पॉलिटिकल सेटलमेंटसाठी त्यांचा अजेंडा कंप्लीट होऊ द्या, मग आपण ऑफिशियली बसू. तर सध्याच्या कंडिशनमध्ये महाविकास आघाडीचे जे सध्या कंडिशन आहे आणि इलेक्शन 2 महिने म्हणजे मे एप्रिलमध्ये आहे, तर काय वाटतं की महाविकास आघाडी जर तुम्ही सोबत गेले तर काय सिच्युएशन असणार आहे आणि नाही गेले तर काय सिच्युएशन असणार आहे? मी तुम्हाला असताना
समजा महाविकास आघाडी असेल एकत्र गेली नाही तर कॅज्युअल्टी कोण असं तुम्ही विचारताय, बरोबर? रिलिजियस पॉलिटिक्स ही कॅज्युअल्टी आहे. तुम्हाला पटणार नाही, पण धार्मिक राजकारण ही सगळ्यात मोठी कॅज्युअल्टी राहणार आहे. याचं कारण जे काही 4 कॅन्डिडेट्स उभे राहतील ते सगळे कॅन्डिडेट्स त्यांचं बॅकग्राऊंड एखाद्या दुसऱ्या मतदारसंघात सोडलं तर मायनॉरिटी बॅकग्राऊंड असेल, नाही तर उरलेले जे कोणी पॉलिटिकल पार्टीज लढतील त्यांचे सगळे कॅन्डिडेट्स हे रिलिजियसली हिंदू असतील. त्याच्यामुळे रिलिजियस कॅन्डिडेट असल्यामुळे, हिंदू रिलिजियस कॅन्डिडेट असल्यामुळे धर्माचं कार्ड गळून पडतं अशी असणारी परिस्थिती आहे. धर्माचं कार्ड गळून पडलं की मग असणारा कम्युनिटी पॉलिटिक्स त्या ठिकाणी सुरुवात होईल आणि कास्ट पॉलिटिक्स त्या ठिकाणी ज्याला मी म्हणतो ते प्राधान्य त्या ठिकाणी घेतलं. त्याचा फटका कोणाला बसेल असं जर तुम्ही विचारलं तर रिलिजियस पॉलिटिक्स कोण खेळतं आहे तर BJP खेळतं आहे. तर त्याचा सगळ्यात मोठा फटका हा BJPला, एवढं आपण लक्षात घ्या. सर, महाविकास आघाडीत आता जी जागा वाटपाची चर्चा सुरू आहे त्यात उद्धव ठाकरे गट सर्वाधिक जागा मागत आहे अशी चर्चा आहे. खरं आहे का हे? आणि त्यांच्याकडे नाही, इंटरनल चर्चेबद्दलची जी काही माहिती आहे मी तुम्हाला काहीही देणार नाही. सर, तुम्ही आता जसं बोललात की 2.5 लाख असलेले 46 मतदारसंघ आहे, थेट फटका किती बसू शकतो महाविकास आघाडीला, म्हणजे तुमची ताकद? ते आता मी काहीच सांगू शकत. महाविकास आघाडीचं कशाला, काँग्रेस BJP इज मोस्ट वरीड अबाउट मी. सगळ्यात भीती माझी कोणाला माझ्याबद्दल कोणा असेल की वंचितची आहे ती BJPला भीती आहे. दे आर वरीड. का त्याच्यामुळे त्यांचा असणारा अख्खा पोल मी खोलतोय. जे काम काँग्रेसने केलं पाहिजे होतं, त्यांच्याकडे असणारे इकॉनॉमिक स्टॉलवर्ड्स आहेत, माझ्यापेक्षा चांगले फिगर्स ते देऊ शकतात. BJPला तुम्ही असणारा नंतर 5 वर्षामध्ये कंटिन्यू केलं तर पुढच्या वर्षी असणारा तुम्ही इकॉनॉमिकली कोलॅप्स होत आहे ही सांगणारी माणसं त्यांच्याकडे आहेत. पण त्यांना ईडीचा साप सुंकला, त्याला काय करणार आहे? त्याच्यामुळे आमचं थोडंसं तुटकं फुटकं नॉलेज आहे, त्याच्यामधनं आम्ही मांडतो. बीजेपी असं म्हणते की वंचितकडे वोट बँक आहे पण ते जिंकणार योग्य नाही, तितकं नाही आहे आणि त्याचा फायदा जे आहे मान्य आहे मला. त्याच्यामुळे असणारं त्यांच्याकडे जर असतं तर ते माझ्याकडे कशाला आले असते? आज वी हॅव क्रॉस दी बॅरियर असं आम्ही म्हणतोय. मराठा आरक्षणासंदर्भात जे याचिका म्हणजे 10% आरक्षण दिलं ते सुप्रीम कोर्टात चॅलेंज होईल. आपण ॲडव्होकेट आहात, तुम्हाला वाटतं हे टिकेल का सर? कारण की मुख्यमंत्री माझं म्हणणं असं आहे की सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईपर्यंत आपण थांबलं पाहिजे. पिटिशन काही आहे त्याची अजून माहिती आलेली नाही. याचिका दाखल करण्यात आलेली आहे 10% आरक्षणाविरोधात. हो, पण त्याच्यामध्ये असणारं ती याचिका मी वाचलेली नाही आहे, त्याच्यामुळे मला कॉमेंट करता येणार नाही त्याच्यावरती. जरांगे पाटलांना उमेदवारी देण्याचा प्रस्ताव तुम्ही महाविकासाच्या बैठकीत मांडला होता, काही चर्चा वगैरे घडली का जरांगे पाटलांसोबत? ते माझ्या जी टीम गेली होती त्यांनी असणारा तो आग्रह धरला होता की आपण असणारा जरांगे पाटील यांना असणारा उमेदवारी दिली पाहिजे. त्याच्यामध्ये त्याची काय चर्चा झाली ही मला माहीत नाही, मी विचारलेली सुद्धा नाही. तुम्ही म्हणाले की भाजपला सर्वाधिक वंचित होती आणि काँग्रेस, तर भाजपने बदल केलाय. ते भाजपला एवढं माहिती आहे, म्हणजे RSS भाजपला एवढं माहिती आहे की जोपर्यंत आयडियोलॉजिकली ते मोल्ड होत नाही किंवा आम्ही मोल्ड होत नाही तोपर्यंत युती नाही आहे. हा व्हेरी क्लिअर आहे त्याच्यामध्ये. सर, ज्या पद्धतीने महाविकास आघाडीमध्ये सध्या तिकीट वाटपाचं सुरू आहे तसंच महायुतीमध्ये सुद्धा सुरू आहे, काय सांगा? मला त्या बाजूची काय हे चालली आहे मला माहिती नाही आहे. आणि
त्यांचा फॉर्म्युलासुद्धा काही आहे, तोही कळायला असणारा मार्ग नाही आहे तिथे. फक्त नावं आम्ही ऐकतोय की हा इकडनं जाणार, तो तिकडनं जाणार, अशी नावं आहेत. माझ्यानं ते तो जोपर्यंत तिढा सेटल होत नाही तोपर्यंत त्यांची चर्चा सुरुवात होईल असं मला वाटत नाही. आज जिथे तुमची सभा आहे त्या ठिकाणी त्या पद्धतीने भाजपही ती जागा मागत आहे आणि शिंदेकडेही ती जागा मागत आहे. तुमची सभा तिथे आहे, दावा आहेच एक प्रकारे. काँग्रेसही मागते, त्याच्यानंतर NCPही मागते. सर अभी आपने कहा कि आर्थिक मुद्दे जो है देश के, आर्थिक समस्या है, उस पर कांग्रेस के लोग खुल के नहीं बोलते हैं. किसी भी इशू पर खुल के नहीं, पता नहीं, उनसे ही पूछो क्यों, क्या है, क्यों खुल के नहीं बोल रहे वो. ये कौन से इशू है? क्या सर सरकारी यंत्रणाओं का डर है उनके ऊपर, क्या लग रहा है आपको सर, किसका डर पता नहीं, वो ऐसा जिसके पर डर है उसी ने कहना चाहिए भी इसका डर है. मुझे दूसरे नहीं कह सकते हैं, क्योंकि किसका डर हो सकता है सर? मैं वही कह रहा हूँ कि उन पर किसका डर है उन्होंने बताना चाहिए. तो कौन से इशू है वो? इशू कौन से? कौन से? इकोनॉमिक क्या इशू है? मैंने जैसे एक कहा कर्जे का आ गया है, दूसरा जो है जो आपकी फ्रेंडली कंट्रीज़ है मॉरिशस जैसी, कि जहाँ पर तुम्हारी आर्मी बेस थी, आज मॉरिशस ने आपके सैनिक को वहाँ से हटा दिया है. तीसरा जो है श्रीलंका है, नेबर है, तुम संभाल नहीं सके, चाइना आके वहाँ पर बैठ गई है. ईरान के साथ में तुम्हारे संबंध थे, पोर्ट तुमको मिल गया है, तुम ईरान के साथ संबंध नहीं बरकरार रख सके. अब ईरान जो है चाइना पे डिपेंड हो रहा है. रही बात मिडिल ईस्ट की बात रही, ये वही इकोनॉमिक इश्यूज है. ये सभी तुम्हारे पूरे मिडिल ईस्ट में 56 लाख पीपल ड्यूटी कर रहे हैं वहाँ पर, और जितना आपका फॉरेन एक्सचेंज आ रहा है उसका 70% वहाँ से आ रहा है इन द फॉर्म ऑफ पे पैकेट्स उनके जो है. आप अपनी ये नहीं है, कुवैत में जो है एक रेजोल्यूशन पास हुआ है कि पॉपुलेशन के मुताबिक ही इंडियन पॉपुलेशन वहाँ पर होगा. आज 16 लाख इंडियन पॉपुलेशन कुवैत में है. बताया जा रहा है कि ये संबंध हम लोग ने सुधारा नहीं तो करीब करीब 8 लाख पॉपुलेशन जो है कुवैत में, उनको भारत आना होगा. ये इकोनॉमिक इश्यूज है. वही कह रहा हूँ कि कांग्रेस ने उठाना चाहिए इन इशुओं को. पता नहीं, आप कांग्रेस वालों से पूछे. आपको फॉर्डर मैंने दे दिया, कैनन भी दे दिया, फायर करो अभी उसको कांग्रेस के ऊपर. बारामतीत नवरोजगार मेळावा होत आहे, तिथं मुख्यमंत्र्यांना यांनी जे आहे शरद पवार यांनी जेवणासाठी बोलावलेलं आहे, मात्र शरद पवारांना कार्यक्रमासाठी बोलावलेलं आहे, त्यामुळे कुठेतरी त्याची चर्चा सध्या जास्त होत आहे. असे कुठल्याही पक्षाला कुठल्याही जिल्ह्यामध्ये कुठल्याही शहरामध्ये कार्यक्रम घ्यायचा अधिकार आहे, आणि त्याच्यानंतर कोणी कोणाला जेवणाला बोलवायचा हाही त्यांचा अधिकार आहे. त्याच्यामध्ये फार राजकीय रीडिंग करण्यामध्ये काही अर्थ आहे असं मी समजत नाही. तर मागे आपण जर आले होते तेव्हा म्हणाले होते की 6 महिन्यात लोकसभा लागेल, तर 6 महिन्यात लोकसभा लागेल तर ईडी आणि सीबीआयची रेड्स होतील. आता जवळपास 2 महिने बाकी आहे, आणखी काही रेड्स काही दर दिवशी होतात आहेत. पॉलिटिकल रेड होत नाही आहे, पण इकॉनॉमिकली म्हणजे इकॉनॉमिक हाऊसेस जे आहेत त्यांच्यावरती रेडिंग जोरात चालू आहे. आणि हे जे इकॉनॉमिक हाऊसेस जे रेडिंग चाललेले आहेत त्यांची जर आपण लिस्ट आणि इतिहास जर आपण असायला बघितला तर दे आर ऑलवेज सपोर्टर्स ऑफ सेक्युलर पॉलिटिक्स अशांना टार्गेट केल्या जाते. नाही, इकॉनॉमिकली आयडियॉलॉजिकली माझ्या अंदाजानं इतिहास सारं रेडिंग चालले. इकॉनॉमिक रेडिंग जे चाललेलं आहे आज इंडस्ट्रियल हाऊसेसवरती ते आयडियॉलॉजिकल रेडिंग चाललेलं आहे की जे राईट विंगला सपोर्ट करत नाहीत
फायनान्शियली आणि आयडिओलॉजिकली अशांना टार्गेट करत चाललेलं आहे तिथे. सर, एक सोशली एक विषय आहे ईव्हीएमचा. माहिती कदाचित लिमिटेड असू शकते की राजकीय पक्ष त्यावर सपोर्ट करताना दिसत नाहीये आणि सोशली दिल्लीमध्ये आंदोलन सुद्धा ईव्हीएमच्या विरोधात. मी तेच तर म्हणालो की काँग्रेसने लीड घेतला पाहिजे होता, इलेक्शन कमिशनला घेराव घातला पाहिजे होता आणि एक साधी मागणी केली पाहिजे. साधी मागणी काय की जो पेपर ट्रेल येतो आहे तो डायरेक्ट पडण्याच्या ऐवजी मतदार बघेल आणि तो पेटीत टाकेल, एवढी एक साधी मागणी आहे. काँग्रेस पक्षाने म्हणा, माझ्या अंदाजानं सगळे पॉलिटिकल पार्टीज त्यांना जॉईन होतील त्याच्यामध्ये, पण तेही काँग्रेस लीड घ्यायला तयार नाही आहे. मी काय म्हणालो, काँग्रेस वामन मेश्राम वगैरे सोडून द्या, काँग्रेस इज दी लार्जेस्ट पार्टी, त्यांनी लीड घ्यावा ना. EVM ठेवावं, पेपर ट्रेल आलेला आहे, सुप्रीम कोर्टाने मान्य केलेलं आहे. फक्त एवढीच मागणी मागावी की तो डायरेक्ट पडणार नाही तो. आणि तुम्ही जर इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरती गेलात तर क्वेश्चन नंबर 81 तुम्ही आजही बघा आणि पाहिजे तो तुमच्या चॅनल्सवरनं त्याचं उत्तर दाखवा. इलेक्शन कमिशन स्वतः म्हणतं की त्याला ह्या 4 गोष्टी दिसल्या पाहिजेत, त्याच्यामध्ये नमूद केलेल्या आहेत. आणि त्याच्यामधलं एक की माझा सिम्बॉल व्यवस्थित पडला की नाही हा त्याला दिसला पाहिजे. तेवढी एकच मागणी, फक्त एवढीच मागणी काँग्रेस पक्षाने उचलावी आणि इलेक्शन कमिशनला सांगावं की ते डायरेक्ट पडणार नाही, तो बघेल आणि तो टाकेल. स्मॉल मागणी. EVM बद्दलचा असणारी सगळी चर्चा बंद होऊन जाते. परंतु त्या पेपर ट्रेलची मोजणी सुद्धा होणं तेवढंच महत्त्वाचं आहे. ते मी पुढच्या ह्याच्यामध्ये आपल्याला सांगतो की उमेदवार काय करू शकतो त्याच्याबद्दल. तुम्ही भाजपची बी टीम नाही आहे हे दाखवण्यासाठी तुम्ही महाविकास आघाडीसोबत फक्त चर्चा करत आहात किंवा हे सगळं होतं, पण तुमच्या ज्या कंडिशन आहेत त्या कंडिशन. मला एक सांगा, मला जर अधिकृत लग्न करण्याची संधी असेल तर मी अधिकृत लग्न करू का नाही? ठेवलेली बायको का ठेवू? हा, डिपॉझिटर्स आयुष्य कशाला जगू मी? तुम्ही जगत असाल, मी नाही जगत. मला ज्याच्याशी युती करायची आहे त्याच्याशी उघडपणे करेन. मी मागच्याही प्रेस कॉन्फरन्स म्हणालो होतो, RSSने म्हणाव की आम्ही असणारं पुजारी हे जातीवरती नाहीत, पण यापुढे जे युनिव्हर्सिटी स्थापन होईल त्याच्यातून पुजारी पण येईल आणि ही ओनली विल हॅव अ राईट. त्यांनी मान्य करा, मी त्यांच्याबरोबर बसायला तयार आहे. ऑफर नाही, मंजुरी होऊन कायदा करून झाला मी जायला तयार आहे. माझा असणारं क्लिअर कट असतं, त्याच्यामध्ये काही लपवाछपवी नसते त्याच्यामध्ये. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.